बाबा आहेत आपल्या साईडला. बाबा काय सांगणार, तुमचा कोण लागते नवरा? मित्र. मित्र बघा, बाबांच्या वयाचा पण मित्र आहे. हा ग्रुपचा आहे विघ्नेश, लग्न आहे त्याचा आज. त्याच्या आम्ही हल्दीसाठी फुल एन्जॉय करणार. आपले दुपारची हल्दीची मेजवानी ती म्हणजे कुपा मसाची असणार आहे बघा. मस्त की ताजा फ्रेश मावरा. कॉम्प्लेन बॉय. नमस्कार मंडळी, मी कौशल पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी पुन्हा एकदा आपण आलेलो तो म्हणजे कोली कोंढरी पाड्यामध्ये. आज विघ्नदादाची हळद आहे. तुम्हाला आज विघ्नदादाचा सोला पूर्ण या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. चला आता सुरू करूया व्हिडिओला आणि काय जी तयारी चालू आहे ती सुरुवातीची तुम्हाला आता दाखवतो. चला आणि चॅनल नवीन असाल तर नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओची मजा घ्या. आलोय आता मांडवामध्ये विघ्नदादाच्या हल्दीला आणि सुरुवात केली ती म्हणजे घाऱ्या टाकायला. 5 घाऱ्यांपासून सुरुवात करणार आहोत आपण. चला आता घाऱ्या टाकण्याचा कार्यक्रम चालू आहे. सर्वात पहिला जी मांडवाची सुरुवात होती ती घाऱ्यांपासून चालू होतं. सर्व इथे बघताय तुम्ही सुरुवात झाली ती म्हणजे घाऱ्या काढण्यासाठी. आणि घाऱ्यांचा पीठ आयो किती किलो आहे? घाऱ्यांचा पीठ 40 किलो. 40 किलो. तर सर्वजणांशी मदत करण्या हातभार लावण्यासाठी आलेले आहेत. या सर्व वाटतं घरातल्याच आहेत. काकू कुठल्या? इथलेच आहे. काय नवऱ्या मुलाचे कोण लागतं तुम्ही? अशीच मैत्री. इथे बोलूया. तुम्ही कोण लागतं नवऱ्या मुलाचे? मामी. मामी. काय मग कसं वाटतं आज कार्य आहेत तुमच्या भाच्याचा, काय सांगणार? मस्त मस्त फस्त. आमचा कार्यक्रम एकदम मस्त असते हल्दीचा. चला या साईडला तुम्हाला जेवणाचा कार्यक्रम बघायला भेटते. सकाळचा नाश्ता हे बघा. आणि इथं पण मदत करण्यासाठी आलेले आहेत. इथे बघा तुम्हाला जवला वांगाची मेजवानी बघायला भेटते तुम्हाला सकाळची. दुसरा काय काय आयो जेवायला केलेला आहे? सकाळी जवला केला, जवला वांगा आणि घाऱ्या बनवल्या, वडा बनवलं, पापडी बनवली नाश्त्याला. माझा धंदा अलिबागच्याच जवल्याचा आहे. यो अलिबागचा जवला अलिबाग वरून आणलेला ताजा जवला मुलाच्या लग्नासाठी बनवला आहे. सकाळचा वडा, घारी आणि पापडी. आणि आता दुपारी कुप्या, भाकरी, भात, जवला. ओके चला. इथे सर्व ज्या घरातल्या विघ्नदाचे सर्व काकीसा आणि काकेसा ना सगळ्या बघा. इथे तुम्हाला वड, घाऱ्या, फेण्या, इथं सोयी सुविधा करताना चहा वगैरे दिसते तुम्हाला. आणि इथं सर्व जे आलेले आहेत ते मदत करण्यासाठी आले आहेत बघा. इथे बघताय तुम्हाला हे बघा सर्व इथे नाश्ता वगैरे चालू आहे. मदत करण्यासाठी आलेले दादाच्या हे बघा. मंडळी आलो आता मांडवामध्ये. आणि या साईडला तुम्ही बघताय विघ्नदादाचा पूर्ण परिवार आलेला आहे हल्दी सोहळ्यासाठी. बघू शकता. आणि त्यांचा ग्रुप आहे महागणपती ना, महागणपती ग्रुप आहे त्यांचा. आणि सर्व बघा कुर्त्यांचा थाट केलेला आहे ब्लू कलरच्या. आणि समोर आपल्याला बघा ते नवर दादा. काय मग कसा वाटते आज तुझा हल्दी सोहळा आहे त्याविषयी काय सांगणार? आज छान वाटते, म्हणजे आनंद झालाय आज. काय बोल, म्हणजे छान झाला, आनंद वाटते. हे महागणपती ग्रुप आमचा. सगळ्यांनी या हल्दीला एन्जॉय करा. बस नाही
ओके, तो जरा ठीक आहे, तो नर्वस आहे या गोष्टींमध्ये. त्याला त्याच्या चेहऱ्यावर तर खूप आनंद वाटतंय. आणि त्याचा महागणपती ग्रुप आहे आणि बाबा आहेत आपल्या साईडला. बाबा काय सांगणार, तुमचा कोण लागते नवरा? मित्र. मित्र बघा, बाबांच्या वयाचा पण मित्र आहे. काय सांगणार मग? मंडळाचा अध्यक्ष आहे का, म्हणजे महागणपती ग्रुपचा आहे बघा. त्यांचे सगळे ज्येष्ठ आहेत सर्व. काय सांगणार मग? हल्दी सोहळा मुलगा आहे आमचा. काय आता आमचा होऊन दे सोहळा व्यवस्थित, बाकी काय नाही. इथे बोलूया बघा जरा. आपल्या समोर सर्व दादा लोक आहेत. दादा काय सांगणार? सर्वांनी हल्दीला यायचं. विघ्नेश कोहलीची हळद आहे. खूप आणलेलं आहे याला हल्दीला रात्रीला. आता पण जेवण आहे. सर्वांनी या, तुम्ही हल्दीला मजा करू, एन्जॉय करू. मस्त 300 किलो कुप्पा आहे. सर्वांनी या हल्दीला. चला आहे बघा, पूर्ण ग्रुप जमलेला आहे हल्दी सोहळ्यासाठी. काका काय बोलणार? आज विघ्नेशाची हळद आहे. गेल्याला तर तुम्ही त्या दादाच्या हल्दीला खूप मजा केली होती, एन्जॉयमेंट केली होती. कुप्पा कापताना माहिती आहे तुमची एन्जॉय. आमचा हा ग्रुपचा विघ्नेश लग्न आहे त्याचा आज. त्याच्या आम्ही हल्दीसाठी फुल एन्जॉय करणार. आणि 300 किलो कुप्पा आहे, त्याची मेजवानी खाण्यासाठी. चालेल. चला, बघताय तुम्ही आता विघ्नेशाच्या घरातले काकूसा सगळे आत्यासा मामीसा सर्व आता जमलेले आहेत. इथे बघू शकता आपल्यासमोर काकी आहे. काकी काय मग बोलणार? विघ्नेशाची हळद आहे आज आणि काय सोहळा कसा असणार आहे आणि काय तुमचा आनंद कसा वाटला ते सांगा. आम्हाला खूप आनंद झाला आहे. आमचा एकटाच भाऊ आहे. आम्ही खूप मजा करणार. माझा भाऊ आहे. आज भावाची हळद आहे. उद्या लग्न आहे. सर्वांनी हल्दीला यायचं, लग्नाला यायचं बस. आणि जाम आम्ही मजा करू. या समोर ताई आहे ना, आमचा दीर वहिनी नवऱ्याची. संध्याकाळी हल्दीला म्हणजे कोळी लूक आम्ही ठरवलाय. तर कोळी लूक सर्वांनी या. विघ्नेशाचा स्वभाव काय सांगणार तुम्ही, कसा असते तुमच्या सोबत? स्वभाव एकदम शांत, चांगले म्हणजे मस्त आहेत. आम्हाला तर एकदम मस्त. चला इथे बघूया. इथे आणि मेन म्हणजे सर्वांनी थाट केलाय साड्यांचा वेगवेगळा बघा, मस्त सुंदर सर्वजणी खूप. आणि काय बोलणार मग? मी बहीण आहे. आमचा एकच भाऊ आहे, त्याची हळद आहे आज. त्यांनी सर्वांनी या. आणि सर्वांनी व्यवस्थित हसून खेळून आम्ही मजा करतो. सर्वांनी व्यवस्थित तुमच्यासोबत भाऊ एवढे वर्ष राहायला मजा केली तुम्ही भावासोबत. काय सांगणार भावाचा स्वभाव त्याबद्दल? चांगला आहे. चांगलाच असंच राहावं. सर्व बहिणींना सांभाळून राहावं व्यवस्थित. आई बाबाला आणि सर्वांनी कुटुंबाला व्यवस्थित राहावं असं. थँक्यू. इथे जाऊ दे, त्याला असतात सर्वजणी, मस्त दिसतात सर्वजण. चालेल, थँक्यू. तुम्हाला बघायला भेटतात विघ्नेशाचे आई बाबा आणि काका आहेत. हां ते बघा, आई बाबा आहे तिथे बघायला भेटतात तुम्हाला. आणि काका ना, काका काय सांगणार मग? विघ्नेशाची हळद आहे त्याबद्दल काय सांगणार? विघ्नेशच्या हल्दीला आलो आहे आम्ही आणि आमचा पहिलीपासून परिचय आहे. त्याच्यासाठी आज आम्ही फुल मजा करणार आहोत त्याच्या
हल्दीमध्ये. खूप आनंद झाला आम्हाला त्याच्या लग्नाबद्दल. आणि आई वडील वगैरे ना पहिल्यापासूनच आमचे रिलेशन चांगले आहेत म्हणून आम्ही आवर्जून त्यांच्या हल्दीला आलेलो आहोत. चालेल, थँक्यू. बघताय आता समोर आता दुपारची जेवणाची मेजवानी आता कापाला घेतली ती म्हणजे कुप्पा मासा असणार आहे दुपारची मेजवानी. बघा मी नाव मामाला ओळख शिवणं प्रत्येक हल्दीना कापाला असते मावरा. आता यंदा किती किलो आता कापाचा आहे दुपारच्या टायमाला? आता 60 किलो कापाचा आहे. 60 किलो ना? 60 किलो कापाचा आहे आता कोप्पा मावा कोप्पा. हा दुपारची जेवणासाठी. चला बघा कुपाची साईज बारीक आहे पण 60 किलो मावरा आता कापाला घेणार आहेत. कुपाची मेजवानी दुपारची आपली दुपारची हल्दीची मेजवानी ती म्हणजे कुपा मासाची असणार आहे. बघा मस्त की ताजा फ्रेश मावरा पेटीतून काढतात बघा. हा चला तोडाला घेतलेला आता मावरा कापाला घेतलेला आहे. सुरुवात केले आणि इकडची कुप्याची मेजवानी एकदम भारी असते जेवणाची. आंबाड बोलतात त्याला खास करून. बघा कुप्याचा आंबाट करतील मस्त की काढून असे कोली पद्धतीमध्ये जेवण एक नंबर सुंदर लागतो या कुप्याचा. बघा हे बघा मला बोललेलो मगाशी कॉल्यांच्या हल्दीला सुरुवात एन्जॉयमेंट पासून चालू होते. काका दाखवा टीन आपला ब्रँड दाखवा. हा बघा मावरा तोडताना मस्त मजा घेत मावरा कापताना बघा. बघा तर आता 20 किलो तरी तोडलेला आहे कुपा अंदाज तरी आपल्याला. बाबा फटाफट कापतय मावरा. बाबाने पण सुरुवात केली ना बाबा? सुरुवात केलीस का नाही? सुरुवात नाही केली अजून? बघा ताजा आहे मावरा पूर्ण कुप्याचा. बघा फटाफट सर्वजण बसले मदतीसाठी कापाला मावरा. चला मंडळी आता सुरुवात झाली ती म्हणजे जोबा मागायला. प्रत्येक 5 घरात जाणार जोबा मागायला नवरा निघालेला आहे आणि त्याचे आई वडील सुद्धा. चला आता जाऊया कशा प्रकारे जोबा मागला तो कोली पद्धतीमध्ये तुम्ही बघाल त्या व्हिडिओ मध्ये. चला सुरू करूया.
आता झोपा मागून आता आलो आपण आता घरामध्ये. आणि आता जी प्रथा असणार ती म्हणजे देव. आता देवांना 5 प्रकारचं जेवण वगैरे सांगतील आणि काय ती देवाची जी प्रथा आहे ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. बघा चला, बरेच टायमानंतर साहिल आता फ्री झालाय कारण बरीचशी कामं करत होता आणि आता त्याला वेल भेटलाय आणि वेलेत त्याला काढून मी हाणला इथे कारण मेन आहे तो. आणि कसं वाटते मग आज विघ्नेश दादाची हळद आहे, तुझा मामा लागेल तो आणि तू त्याचा भाचा, काय सांगणार मग मामाबद्दल तुझ्या? कसं वाटते आज हल्दी सोहळा आहे? आज मामाचा हल्दी सोहळा आहे, लय मस्त एकदम भारी वाटतंय. आणि मला काय असं समाधानच्या हल्दीत होतो, भावाच्या हळद होती, पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल किती मजा केली ती. आता या मामाच्या लग्नामध्ये हल्दीमध्ये जाम मजा करू, तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये रात्री पण आम्ही डीजेवर नाचू, एन्जॉय करू, दुपारी पण आम्ही नाचू. आता जेवण पाट्याचा कार्यक्रम झालेला आहे, आता हल्दीचा पाट्याचा कार्यक्रम झाला, आता जेवण चालू आहेत. जेवण वगैरे झालं का आम्ही मस्तपैकी, आता डीजे पण येतोय थोड्याच वेळात, आम्ही मस्तपैकी एन्जॉय करू. आणि मामाचा हा माझा मामा विघ्नेश मामाचा आता हळद आहे, उद्या लग्न आहे. तुम्ही सर्वांनी या, हल्दीला या, लग्नाला या, जेवायला या, मस्त एन्जॉय करू. बघा तुम्ही. चला मित्रांनो, तुम्ही बघितला असेल लाटच्या व्हिडिओमध्ये, तेव्हा माझ्या भावाची हळद होती समाधानची, आता ही माझ्या मामाची हळद आहे, विघ्नेश मामाची. सर्वांनी हल्दीला या, मस्तपैकी मच्छी आहे, कुप्पा मच्छी आहे, खायला या, जेवायला या, नाचायला या, एन्जॉय करायला या. ते बघ तुम्ही बघू शकता, 100 किलो 60 किलो कुप्पा झालेला आहे आता आपला मस्तपैकी. हा दुपारचं जेवण मस्तपैकी मच्छीचं जेवण आहे, कुप्प्याचा आहे, मस्तपैकी रस्सा झालेला आमचा. आणि आता बघू शकता दुसरं तुम्हाला दाखवतोय, हे बघा जेवण आता अजून रेडी होतात आमटे, बघू शकता. आणि हे बघा व्हेजवाल्यांना ज्यांना नाही मच्छी खायची त्यांना चवलीची भाजी, डाळ आणि लोणचा, पापड आणि भात, भाकऱ्या पण. हा पण मच्छी शिजते, ती कुप्प्याचीच आहे मच्छी, हे बघा कुप्प्याची मच्छी शिजते. चालू अजून मस्तपैकी एन्जॉय करायची. जशी समाधानच्या हल्दीमध्ये एन्जॉय केली तशी आता माझ्या मामाच्या हल्दीत एन्जॉय करीन. चला मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघा. A1 ग्रुप सगळा, कुठल्या सगळ्या मम्मीच्या मैत्रिणी? मम्मीच्या मैत्रिणी A1 ग्रुपचं नाव अलिबागची जाऊला यांचा अंदाज काय? आता मगाशी जेवण वगैरे झाला आणि जो हल्दीचा कार्यक्रम होता तो पण झालेला आहे. आणि आता रात्रीचा जेवणासाठी जी मेजवानी आहे आणि जे येतात पिणारी लोक त्यांच्यासाठी स्पेशल बागरे आणले बघा, तलाला फ्राय ना बघा. काकाचे गल्यान पण मस्त 50 तोला आणि सारगा आहे. जरा काका दाखवा जरा कसा. 2000 देणे तुला घे. कॉम्प्लेन बॉय बघा मस्तपैकी बागऱ्यांचे तुकडे गेले बारीक बारीक, मस्त चाकण्याला ना रात्रीचे. याला आपण काय बोलतो, बागऱ्याला काय बोलतो आपण? नाही आपण वेगळा बोलताना बागरा, आपलं बागरा. आणि बघा आपला शिर्डीतला पदयात्री दादा कोल्या दादा, गाबोली हे बघा, गाबोल्या पण कारल्यात हे बघ. आणि या साईडला घेतलाय शेंडी कुप्पा, टोटल 300 किलो आहे ना.
एक मिनिट. टोटल 300 किलो मावरा आहे. आता बागरा किती किलो ते माहिती नाही. कुप्पा पण डबल एकदा रात्रीच्या मेजवानीसाठी घेतलाय कापाला बघा तोराला. चला मंडळी, आता मेन म्हणजे उष्टी हळद निघाली नवऱ्याकडची नवरीकडे जाण्यासाठी. आपल्या काकी काय सांगणार? ही आम्ही नवऱ्याकडून उष्टी हळद नवरीकडे घेऊन जाणार आता. नवरी इथं खारघर पेठ तिथं आता जाणार हळदी उष्टी हळद. ओके बघा, खारघर पेठला नवरीकडे हळद जाणार, नवऱ्याकडची उष्टी हळद. आणि आता इथून वाजत गाजत आपल्या इथून महाकालीच्या मंदिरापर्यंत जाणार आहे. चला आता कशी उष्टी हळद वाजत गाजत नेतात, कशी धमाल असते या कोली हळदीमध्ये, तुम्ही बघा पूर्ण शेवटपर्यंत. चला. मंडळी जी उष्टी हळद नवऱ्याची होती ती महाकालीच्या मंदिरामध्ये दाखवली, तिथून दर्शन वगैरे घेतला आणि मग आता डायरेक्ट सर्व जे करवले आहेत ज्या हळद घेऊन चालल्या आहेत खारघर पेठला चालल्या आहेत. आता डायरेक्ट आपण रात्रीचे येऊ, काय जो जल्लोष असेल डीजेवर जे नाचतील लोक सर्व विघ्नेश्वराच्या घरातली सर्व, तुम्ही मजा बघा.
चला व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा. चॅनल नवीन असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओची मजा घ्या. मंडळी या साईडला कोली कोंढरी पाड्याच्या पक्तीवर चौताऱ्यावर बघता मस्त सर्व आता पियाला बसलेले आहेत. महागणपती चौतारा बघा, सगळी महागणपती ग्रुप ना तुमचा. बघा सगळी मस्त आहे की एन्जॉय करतात आपल्या विघ्नेश्वराच्या हल्दीचा ना. कसा वाटते मग आज हलद आहे? लय भारी लय भारी ना. फुल सोय पाणी आहे, बिंदास या. नाही बोलत मामाची हलद आहे त्याचा हल्दीला या सगळ्यांशी. पोट जेवतय. चालेल, धन्यवाद.